410 कोटी याबद्दल आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टेटमेंट केलेलं तुझ्या ऐकण्यात आलं नाही का? एक मिनिट. राज्याच्या प्रमुख ज्यावेळेस स्टेटमेंट करतात ते अंतिम उत्तर त्या बाबतीतलं असतं. कारण नसताना काही जण त्याची चर्चा चुकीच्या पद्धतीनं करतात. आम्ही प्रचंड बहुमताने जनतेने आम्हाला निवडून दिलेले त्या कुठल्या घटकावर अन्याय करण्याच्या करता नाही, न्याय देण्याच्या करता. उलट यंदाच्या अर्थसंकल्पात मी तुम्हाला आकडेवारीनं सिद्ध करून देईन की गेल्या वर्षी माझ्या सामाजिक न्याय विभागाला आणि आमच्या आदिवासी विकास विभागाला जो काही निधी दिलेला होता त्याच्यात 39 ते 41% आपण वाढ केली आणि अधिकचा निधी तिथं दिलेला आहे. त्या संदर्भात माझं एवढंच आव्हान मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे. दर आठवड्याला आपण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट घेत असतो. मुख्यमंत्री सगळे हजर असतात. हे जे काही प्रश्न असतात हे जर त्या व्यासपीठावर उपलब्ध केले तर ते प्रश्न मग तिथं असतात. देवेंद्रजी असतात, अजित पवार असतात, ज्यांना प्रश्न उपस्थित करायचे ते पण सगळे तिथं असतात. तर कारण नसताना गैरसमज होणार नाही. काही जण बोलून जातात परंतु त्याच्यात हे निर्णय होतात हे पूर्ण मंत्रिमंडळ घेत असतं. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता असते, त्याला विधिमंडळाची मान्यता असते, त्याला दोन्ही सभागृहाची. अशा या सगळ्या गोष्टी कधी आम्ही ज्यावेळेस शिवराज्याभिषेकाचा दिवस साजरा करतोय त्या छत्रपती शिवाजीचं निर्माण केलं त्यावेळेस 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन राज्य स्थापन केलं, निर्मिती केली, सगळ्यांना बरोबर घेऊन गेले. त्याच विचारधारेने राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाविभूतींच्या विचारानेच आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याच्यामुळं असं कदापिही आमच्या महायुतीच्या सरकारच्या वतीनं माध्यमातनं असं कुठल्या घटकावर अन्याय होणार नाही. अरे मी सांगितलं ना, अरे हे सगळंच तर ती तक्रार मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांच्या देखत करायची. म्हणजे मग ती तक्रार केली का नाही ह्याच्यात काय होतं, काहींना बातम्या द्यायला विषय नसतात. मग अशी बातमी आली की मग विषय मिळतो आणि मग बातम्या सुरू होतात. पण आम्ही एकोप्याने कारभार करतो. त्याच्यामध्ये कुठं भांड्याला भांडं लागत असेल तर आपण त्याच्यातनं मार्ग काढू. पण कारण नसताना गैरसमज निर्माण करून समाजामध्ये, कार्यकर्त्यांच्या मध्ये, नागरिकांच्या मध्ये, पत्रकार मित्रांच्या मध्ये कुठल्या गोष्टीला वाव देऊ नये.